नमस्कार माझ्या सर्वांना. मी शिवानी. गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आलू पफ पॅटीसची रेसिपी. अगदी क्रिस्पी करारी लागते आणि आतमधनं जी फिलिंग्स आहे ना ती अगदी परफेक्ट बसलेली असते. तर चला सुरू करूया आजची रेसिपी. त्यासाठी काय करायचं, एका भांड्यामध्ये मी 2 कप मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं, सोबतच 2 ते 3 चम्मच आपल्याला तेल टाकायचं आहे आणि छानपैकी पूर्ण मैद्याला असा चोळून तो लावून घ्यायचा आहे व त्याची मूठ तयार होते की नाही होत हे सुद्धा चेक करायचं. मूठ बरोबर तुमची हलकीशी सुद्धा बरोबर होत असेल ना, म्हणजे मोहन बरोबर झाला आहे असं समजून त्यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकायचं व सेमी सॉफ्ट असा डो तयार करायचा आहे. खूप जास्त हार्ड पण नाही आणि खूप जास्त असा सॉफ्टसुद्धा नाही. अशा प्रकारे आपल्याला डो तयार करून घ्यायचा आहे आणि नंतर 15 ते 20 मिनटं याला झाकून साईडला ठेवून द्यायचं. तोपर्यंत नंतर आपण आतमधली जी आलूची स्टफिंग आहे ना ती तयार करूया. त्यासाठी कढाईमध्ये मी 2 ते 3 चम्मच तेल टाकलं, सोबतच त्यामध्ये थोडंसं जिरं व कुटलेलं धनिया, कुटलेली सूप आणि थोडीशी हिंग टाकायची आणि बारीक चिरलेलं किंवा किसलेलं अद्रकसुद्धा टाकायचं आहे यामध्ये. अद्रकाने आणखी छान टेस्ट येते. सोबतच तुम्ही बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्यासुद्धा टाकू शकता किंवा अशा प्रकारे मिरच्याचा दरदराचा पेस्ट तयार करूनसुद्धा टाकू शकता. मिरच्याचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार तुमच्या कमी जास्त करू शकता. जेवढं तिखट आवडत असेल त्याप्रमाणे टाकायचं. नंतर बारीक चिरलेला कांदासुद्धा टाकायचा. छानपैकी असं त्याला मिक्स करून परतवून घ्यायचं व मऊसर होईपर्यंत त्याला शिजवून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहे. जसं की थोडंसं पाऊण चम्मच मी हळद टाकली, 1 चम्मच धनिया पावडर, 1 चम्मच जिरं पावडर आणि थोडासा गरम मसालासुद्धा टाकायचा. मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये बॉईल केलेले मटर टाकायचे किंवा फ्रोझन मटर टाकायचे. तर अर्धा कपच्या जवळपास मी टाकलेले आहे यामध्ये. मटरचे प्रमाणसुद्धा तुम्हाला आवडत नसेल तर कमीसुद्धा करू शकता, म्हणजे 1/4 कपसुद्धा टाकू शकता. मला जास्त आवडते म्हणून मी अर्धा कप टाकलेले आहे. सोबतच 4 ते 5 आलू टाकायचे उकडलेले आणि असं रफली अगोदर हाताने मॅश करायचं आणि मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला मॅशरने मॅश करून घ्यायचं आहे. जे छोटे मोठे जे गडे असेल ना आलूचे छोटे मोठे तुकडे ते छानपैकी असे बारीक करून घ्यायचे मॅशरने नंतर, किंवा सुरुवातीला तुम्हीसुद्धा याला किसून नाही का ग्रेटरने किसूनसुद्धा टाकू शकता. पण रफली टाकल्याने त्याची टेस्ट थोडी वेगळी येते आणि किसल्याची टेस्ट थोडीशी वेगळी येते आणि जी स्टफिंग आहे ती जास्त लूज नाही होत. जेव्हा आपण रफली हाताने टाकतो ना किसून, म्हणजे असं मोडून त्यावेळेस. नंतर मिक्स करून झाल्यानंतर एखादा मिनटं त्याला फक्त परतून घ्यायचं, 1-2 मिनटं आणि नंतर शेवटी गॅस बंद करायची किंवा लो फ्लेमवर ठेवायची, अगदी लो फ्लेमवर, आणि त्यामध्ये आमचूर पावडर आणि चाट मसाला टाकायचा आणि नंतर थोडंसं कोथिंबीरसुद्धा टाकायचं आणि मिक्स करून याला थंड व्हायसाठी ठेवून द्यायचं. जोपर्यंत थंड होत आहे तोपर्यंत आपल्याला एका भांड्यामध्ये किंवा वाटीमध्ये 2 चम्मच तूप घ्यायचं आहे आणि 2 चम्मच कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे आणि याची स्लरी तयार करून घ्यायची आहे. खूप जास्त अशी पातळ नाही, खूप जास्त अशी घट्टी नाही, साधारण थोडी अशी जी आपल्याला लावता येईल पातीला अशा प्रकारे. ज्या प्रकारे मी तुम्हाला दाखवत आहे ना तितपत आपल्याला अशी ही स्लरी तयार करून घ्यायची आहे. नंतर डोसुद्धा 15-20 मिनटानंतर छानपैकी असा मुरलेला आहे, तर त्याला एकदा आणखी मळून घेऊ व त्याचे छोटे छोटे असे गोळे तयार करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे याचे एकसारखे गोळे तयार करण्यासाठी असं लांबट याला थोडंसं असं लाटून घ्यायचं, म्हणजे असं, आणि नंतर याचे आपल्याला चाकूने कापून घेऊ, म्हणजे एकसारखे गोळे आपले तयार होऊन जाईल. तर कमीत कमी हे 8 गोळे तयार झालेले आहे. नंतर याला गोल गोल करून असं आपल्याला थोडासा मैदा लावून घ्यायचा हलकासा लाटण्यासाठी आणि याला पातळसर अशी पोळी लाटून घ्यायची आहे. छानपैकी अशी पातळ लाटायची, म्हणजे जेणेकरून जे लेयर्स आहे नंतर ती छान अशा पातळ पातळ त्याची परते येईल ह्यासाठी. तर अशा प्रकारे मी पहिली पोळी लाटून घेतली आणि नंतर हिला आपल्याला ताटामध्ये ठेवून देऊ आपण. ताटामध्ये ठेवण्याच्या आधी ताटावाला थोडासा मैदा लावून घ्यायचा हलकासा आणि नंतर काढून घ्यायचा आणि त्यावर ही पोळी ठेवून द्यायची आणि याच्यावर सुद्धा आपल्याला थोडासा मैदा लावून साईडला ठेवून द्यायचा आहे. नंतर दुसरी पोळी पण तशीच लाटायची, तिलासुद्धा पातळ लाटायची छानपैकी अशा. जेवढ्या पोळ्या आहे ना तेवढ्या पण अगोदर अशा छान एकसारख्या अशा लाटून घ्यायच्या आणि ठेवल्यानंतर त्यावर थोडासा हलकासा मैदा लावून घ्यायचा, जेणेकरून दुसरी पाती जी आहे ना चिपकणार नाही त्याला.
आणि नंतर काय करायचं, जी शेवटची पाती असेल लाटण्यासाठी, तर तिला जो बनवलेला साठा आहे, जी स्लरी आहे, ती छानपैकी अशी लावून घ्यायची आहे आपल्याला. पूर्ण पातीला अशी एकसारखी लावून घ्यायची. खूप जास्त असं जाड-जाडसुद्धा नाही लावायचं, हलकंसं हाताने असं पातळसर लावून घ्यायचं आहे, पण पूर्ण साईडने लावायचं. लावून झाल्यानंतर जी दुसरी पोळी आहे ती तिच्यावर ठेवायची अशी, ज्या प्रकारे मी तुम्हाला दाखवणार आहे अशा प्रकारे तिलासुद्धा असं पसरवून टाकून द्यायचं दुसऱ्या पोळीला, आणि त्याच्यावर सुद्धा आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे. अशा प्रकारे मी सुरुवातीला 4 पोळ्याचं म्हणजे 8 गोळे झालते, तर 4 पोळ्याचा मी सेट बनवला, म्हणजे 2 वेळा लाटलं. आणि आता ही तिसरी पोळी ठेवली, आणि तिसरी पोळी झाल्यानंतर चौथी पण पोळी ठेवायची आहे. आणि हर एक पोळीला जशा प्रकारे मी दाखवलं आहे तशा प्रकारे साठा लावून छानपैकी याला चिपकवून घ्यायचं आहे. आता ही चौथी पोळी लाटल्यानंतर याला काय करायचं, वरतून थोडासा मैदाही लावून घ्यायचा आणि अशा प्रकारे फोल्ड करायचा आहे. स्क्वेअर शेपमध्ये आपल्याला फोल्ड करायचा आहे, आणि नंतर लाटण्याच्या वेळेससुद्धा स्क्वेअर शेपमध्ये लाटायचं आहे. अशा प्रकारे याला लाटून घ्यायचं. आणि नंतर खूप जास्त असं पातळ नाही लाटायचं आणि खूप जास्त जाड नाही, मीडियम अशी लाटून घ्यायची आहे, जेणेकरून जी लेयर्स आहे ना ती पण छान येईल. आणि जेव्हा आपण त्याच्यामध्ये जे स्टफिंग भरून ती पण छानपैकी अशी भरल्यानंतर आपल्याला फोल्ड करता येईल इतपत आपल्याला लाटून घ्यायचं आहे. लाटल्यानंतर जे साईडचे कॉर्नर्स आहे ना ते कट करून घ्यायचे, जेणेकरून जे लेयर्स आहेत ते बरोबर आपल्याला तेलामध्ये सोडल्यानंतर बरोबर असे एकावर एक बरोबर परते तयार होऊन जाईल. माझा मुलगा पण मला करू लागत होता, त्याला खूप आवडते असं काही म्हणजे करताना नाही का, तर तो पण आपला हात लावत होता. त्यामुळे का नाही पूर्ण शेपच माझा थोडासा ह्या सुरुवातीच्या याचा वेगळा झाला, थोडासा म्हणजे कापताना थोडंसं इकडं वाकडं गेलेलं आहे. तर कमीत कमी 9 पात्या झाल्या त्याच्यामध्ये कट केल्यानंतर. तुम्ही लहान मोठ्या तुमच्या आवडीनुसार याला कट करून असे करू शकता. नंतर एक पाती घ्यायची, ज्या प्रकारे मी तुम्हाला दाखवलं बघा. छोटीशी पाती घेतली, छोटासाच गोळा घ्यायचा भरण्याचा स्टफिंगचा, आणि नंतर अशा प्रकारे याला आतमधल्या साईडने चिपकवून घ्यायचं, ज्या प्रकारे मी तुम्हाला बोटाने दाखवते आणि चिपकलेलं तसंच चिपकवायचं. आणि जे बाहेरचा भाग आहे तो थोडासा असा ओपन राहील बा, हलकासा, म्हणजे दिसेल, लेअर छान येतात त्याच्याने, ह्यासाठी. नंतर मीडियम फ्लेमवर गरम केलेल्या तेलामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. मीडियम टू लोच ठेवायचं, हाय बिलकुल नाही करायचं. आणि नंतर छानपैकी असा याला अलटवत पलटवत आपल्याला फ्राय करून घेऊ. बघू शकता किती छानपैकी असे पदर सुटलेले आहे. असंच आपल्याला पदर सुटलेले ही पप्स बनवून घ्यायचे आहे, पप्स पॅटीस. खरं तर मी ही रेसिपी ना पहिली वेळ बनवली ही. याच्या अगोदर म्हणजे करंजीची वगैरे पण बनवली होती, पण ते कसं फरक पडते थोडं स्टफिंग याच्यामध्ये. ती थोडी कोरडी असते आणि ही थोडीशी ओलसर असते. यामुळे ही जी स्टफिंग आहे ना ती बाहेर निघण्याचे चान्सेस जास्त असते. पण एक पण निघलेले नाही आहे तेवढे असे काही. खूप छानपैकी झाले. अशा प्रकारे छानपैकी अशी रेसिपी ही तयार झालेली आहे. तर बघा, तुम्हाला आवडली असेल ना तर एकदा बनवून बघाल, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते किती छानपैकी अशी मस्तपैकी झालेली आहे. अगदी कुरकुरीत झाली होती. जेव्हा तोडली ना तर मस्तपैकी छान अशी वाटली होती खायलासुद्धा. चला तर टेक केअर, बाय.